पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव नगरातील ते दिवस. राहुरी सोडून आम्ही नगराला आलो ते फर्ग्युसन गेटच्या त्याच जुन्या घरामध्ये राहायला लागलो. बरोबर आम्ही चिमबाबाला आणलं होतं. मोठा सज्जन, सरळ आणि विश्वासू माणूस होता तो. शहाजी भिल्ल 6 रुपये दरमहा घेऊन राहुरीला आमचं घर सांभाळीत होताच. नगरला पोचल्यावर आमच्याकडे एक गोसावी आला. तो आमच्या घरी राहायला लागला. त्याचं बोलणं नेहमी विरक्तीचं असायचं. देव सच्चिदानंद आहे, तोच एक आहे, बाकी सगळं मिथ्या, संसारी माया आहे, त्यात प्राणी बुडतो आहे, आपण कुठून आलो, कुठे चाललो याची त्याला जाणीव नाही, हा सारा भास. पण या भासाला भुलूनच माणूस देवाला सोडून फिरत आहे. कोणाची बायको, कोणाची मुले, पैसा कोणाचा, घर कोणाचं, सर्व संग परित्याग करायला पाहिजे. आणि गुरुजी, आपण दोघे मिळून काहीतरी सेवा करू, असं टिळकांना म्हणाला. आपल्या मागे काही व्याप नको, काही उपाधी नको. मला काय वाटतं की आपलं राहुरीचं घर विकून जो काही पैसा येईल त्या भांडवलावर एक दुकान काढू आणि दुकानात जो फायदा होईल तो जनसेवेसाठी खर्च करू. मग कुणी गरजू आला तरी मग काहीच अडचण येणार नाही. साधुभावांच्या ह्या असल्या गप्पा चालायच्या. मी पण त्या लक्ष लावून ऐकत असे. टिळकांनाही त्या घराची घिटघिट वाटतच होती. मग तेही म्हणायला लागले की घर जर विकलं तर आलेल्या रकमेतनं आपल्याला पुष्कळ लोकोपयोगी कार्याला हातभार लावता येईल आणि पुष्कळ कामं करता येतील. मग काय झालं, एक दिवस घरामध्ये पाण्याचा झाला ठणठणाट. नगरमध्ये त्यावेळेला पाण्याचा आधीच दुष्काळ होता. टिळक निजले होते, त्यांच्याजवळ बुवा बसले होते. मी तिथे जाऊन त्यांच्या पुढे एक भला मोठा पाण्याचा रिकामा हांडा नेऊन ठेवला. घ्या बुवा, तुम्हाला सेवा करायला पाहिजे ना. घरात आज पाण्याचा थेंब नाही. चला तुम्ही, दत्तू आणि बेबी आज पाणी भरा. हे सगळं स्वप्न आहे, माया आहे, तेव्हा ते मनावर घेण्याचं काही कारण नाही. मग बुवा पाणी आणायला काकू करायला लागले. मग मी दुसरा डोस दिला. हे पहा बुवा, मी भाकरी भाजायला बसले आणि हात पोळले, म्हणजे माझ्या हाताला येणारे फोड मला काही मायेचे फोड वाटत नाहीत. मला त्या वेदना सहन होत नाहीत. पण तुम्हाला काय, तुमची सर्वच माया, त्यामुळे तुम्हाला काही हरकत नाही. तुम्हाला कसला हो त्यात विधिनिषेध वाटायला हवा. जा आणा पाणी. टिळकांना माझं बोलणं पटतंय असं बघून बुवा पाणी आणायला उठले. कणत कुंथत 1-2 हांडे पाणी भरल्यानंतर मग मी त्यांना स्पष्टच सांगितलं की तुमची माया केवळ आमच्या राहुरीच्या घरावर आहे. ही खोटी माया आहे, तेव्हा उद्यापासून आपला रस्ता सुधारा. दुसऱ्या दिवशी बुवा निघून गेले. पण तेवढ्यानी घरामागची ग्रहदशा काही आटोपली नाही. एक ख्रिस्ती माणूस कर्जाने अगदी गांजला होता. होता होईल तो कर्जबाजारी माणसाला कामावर ठेवू नये असा अमेरिकन मिशनचा एक नियम होता. आता या माणसाचं काम गेलं, मग बिचाऱ्याची फारच वाईट स्थिती झाली. टिळकांच्या पोटात तुटायला लागलं. पण पोटात तुटून काय उपयोग, त्याला द्यायला घरात होतं काय. टिळकांच्या डोळ्यापुढे पुन्हा राहुरीचं घर नाचायला लागलं. पण मी होते ना. शेवटी एक दिवस मी राहुरीला जाणार आहे असं सांगून टिळक गेले. 2-3 दिवसांनी परत आले. आल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याजवळ 600 रुपये ठेवायला दिले आणि सांगितलं की हे पैसे ह्यूम साहेबांचे आहेत. उद्या अमुक अमुक गृहस्थ येणार आहेत, त्यांच्याकडून कर्ज रोखा लिहून घेऊन 500 रुपये त्यांना द्यायचे. मी व्यवहाराला पक्की होते. मी म्हटलं, अहो ह्यूम साहेबांचे पैसे आणि आपण कर्ज रोखा लिहून घ्यायचा, हे काय प्रकरण आहे बुवा. हे बघ, साहेबांना हे पैसे मिसेस ह्यूमच्या न कळत द्यायचे. हे बोलणं मात्र मला पटलं. मला वाटलं की ज्याप्रमाणे टिळकांना माझं भय वाटतं त्याप्रमाणे ह्यूम साहेबांना मिसेस ह्यूमचं भय वाटत असेल. मग दुसऱ्या दिवशी गृहस्थ आले. त्यांना पैसे दिले, रोखा लिहून घेतला, उरलेले पैसे बाजूला ठेवून दिले. हळूहळू घर विकल्याची बातमी माझ्या कानावर आली आणि ते सुद्धा अगदी सालंकृत कन्यादान. घरातलं सामान, खुर्च्या, बाक, पळ्या, गडवंच्या, दिवे, पलंग, पाळणा
चिमबाबांनी आणि मी मिळून वळलेली खात्याची दोरखंड. ह्या वेळेला ताटाबरोबर काठही गेला. अहो, नुसत्या विहिरीलाच 500 रुपये खर्च आला होता. पण विहिरी बरोबर शेत गेलं आणि शेताबरोबर घरही गेलं. आणि 100 रुपये वर आले. शिवाय दरमहा शहाजीला द्यावे लागत होते ते 6 रुपये वाचले. हा काय कमी लाभ झाला? असं टिळक म्हणाले. मी टिळकांना म्हटलं, अहो, घर विकलं, त्याचे पैसे कुठे आहेत? चांगले सुरक्षित आहेत. डॉक्टर ह्यूम जवळ ठेवलेत. उगाच त्रास देऊ नकोस मला. आणि त्यातलं सामान? अगं, घर गेल्यावर सामान कुठे ठेवायचं? म्हणजे पाळणा, दिवे हे विकण्यापर्यंत पाळी आली होती का? ते काही नाही. दिवा आणि पाळणा मला पाहिजेत. हे काय असं अशुभ? किती खुलचक कल्पना आहेत ग तुझ्या. पण हे सारं विकायला काय अडलं होतं? मी काय म्हणतो ते तुला कळत नाही. विनाकारण 6 रुपये महिना द्यावा लागत होता ना. 2-3 दिवसांनी मिसेस ह्यूम माझ्याकडे भेटायला आल्या. त्यांना मी विचारलं, काय हो मॅडम साहेब, आमचे 600 रुपये तुमच्याकडे ठेवलेत ना? कशाचे? राहुरीच्या घराचे. नाही, काही नाही. ते तर टिळकांनी त्या गृहस्थाला कर्ज फेडायला दिले. माझं तोंड अगदी पाहण्यासारखं झालं. टिळक घरी आल्यावर मी त्यांना विचारलं. ते म्हणाले, हो, दिले मी त्या माणसाला. काय म्हणणं आहे तुझं? पण हे तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं? हो, सांगितलंही असतं, पण मग तू हे मला पैसे देऊ दिले असतेस का? झालं. घर गेलं, घर बांधून देणारे गेले, घेणारे गेले. डोळ्याचं पाणीही गेलं. पाणीदार आठवणीमधून मात्र अजून आहेत. 500 रुपये गेले, रोखा तेवढा अगदी आत्तापर्यंत कायम होता. उरलेले 100 रुपये काही दिवस बँकेत टाकले. नंतर त्यात आणखी 20 रुपये घालून एक म्हैस घेतली. म्हैस दिसायला फार सुंदर होती, पण दूध जरा बेताचंच द्यायची. आणि दर खेपेला तिला व्हायचे टोणगे. तेव्हा तिच्या मालकाने ती आमच्या गळ्यात बांधली होती. मग मागाहून तो पस्तावला. कारण आमच्याकडे आल्यापासून तिला सगळ्या पारड्या व्हायला लागल्या आणि त्या सुद्धा लवकर लवकर झाल्या आणि म्हैस दूधही भरपूर द्यायला लागली. ह्या म्हशीचं टिळक खूप करीत असत. या म्हशीवरूनही आमची अधूनमधून भांडणं होत असत. एक दिवस मी म्हटलं, काय करावं बाई, गोवऱ्या वाळ्यात टाकल्या की चोरीलाच जातात. मग टिळकांनी विचार केला आणि गोवऱ्या चोरीला न जाण्यालायक एक नामी युक्ती काढली. जवळच दत्तू आणि बेबी बसली होती. टिळक म्हणाले, आपण एक गडी ठेवूया. त्याच्याकडून या गोवऱ्या भाजवून घेत जाऊ. एक मोठं चुलंगण करावं, त्यावर पत्रा ठेवून वर गोवऱ्या भाजून घेतल्या आणि रचून ठेवल्या म्हणजे झालं काम. टिळकांची ही युक्ती ऐकून आम्ही तिघही हसायला लागलो. मला तुम्ही सर्वजण इतका मूर्ख समजता की काय? मला काहीच ज्ञान नाही असं तुमचं म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की त्या भाजायला जो खर्च येणार तो गोवऱ्यांच्या किमतीच्या तिप्पट. शिवाय तापल्या तव्यावर टाकलेल्या गोवरीची राख होऊन जाईल, ती वेगळीच. हे पा, असाच तू माझा जिथे तिथे पाण उतारा करतेस काय दत्तू? तुला काय वाटतं? खरंच पप्पा, मला पण आईप्रमाणेच वाटतं की एवढ्या खर्चात आपल्याला लाकडच वापरता येतील. आता तर टिळक फारच रागावले. त्यांनी मंजुळाबाईला हाक मारून सांगितलं की चूल पेटवून तव्यावर एक गोवरी थापून त्यांना आणून दाखवा. मंजुळाबाई हो म्हणून दुसऱ्या दाराने निघून गेली आणि टिळक आपल्या कामाला गेले आणि हे गोवऱ्या प्रकरण विझून गेलं. एकदा आमची कल्याणी म्हैस सुटली आणि उधळली. टिळक त्यावेळेला लेक्चर हॉलमध्ये वर्ग घेत होते. फर्ग्युसन गेटापासून कल्याणीबाईंचा दौरा जो निघाला तो लेक्चर हॉलवरून पुढे गेला. शिकवता शिकवता टिळकांचं लक्ष गेलं म्हशीकडे. ते तसेच वर्ग टाकून बाहेर पडले. एका विद्यार्थ्याच्या घरून काठी घेऊन म्हशीच्या मागे धावायला लागले. कोट पॅन्ट, डोक्यात हॅट, हातात एक वेळूची लांबलचक काठी, अशा अवतारात ते तिच्या मागे पळत होते. अहो, त्या दिवशी म्हशीने फारच त्रास दिला. ती काही गेल्या त्यांचं ऐकेना. शेवटी एकदाची कशी तरी तिला घरी आणली. मग घरी आल्यावर टिळक म्हणाले, अगं, म्हशी वळणं सुद्धा सोपं काम नसतं. गुराख्याला किती श्रम पडत असतील बिचाऱ्याला. आपण गुराख्याला उद्यापासून राखोळीचे पैसे दुप्पट द्यायला सुरुवात करूया.
हे काय गरीब लोक असतात, बोलत नाहीत, म्हणून आपण त्यांना थोडक्या पैशात राबवून घेतो. मग टिळकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही गुराख्याला जादा राखोळी द्यायला लागलो. मिशन हायस्कूलमध्ये एकदा गॅदरिंग करायचं ठरलं. गॅदरिंग म्हणजे नाटक हवंच. आता स्त्री पार्टाखेरीज नाटक कराल तरच नाटकाला परवानगी मिळेल, अशी अट शाळाधिकाऱ्यांकडून मुलांना घालण्यात आली. पण स्त्री पार्टाखेरीज नाटक मिळेना. तेव्हा नाटक लिहून देण्याचं टिळकांनी अंगावर घेतलं. तसंच ते शिकवायचं असं पण त्यांनी ठरवलं. नाटकाचा प्लॉट वगैरे काही ठरला नव्हता आणि नाटक लिहायला खरं म्हणजे वेळही नव्हता. लष्करच्या भाकऱ्या भाजण्यात त्यांचा इतका वेळ खर्च होत असे, कुठला वेळ मिळणार? पण मुलं कसली, शाळा सुटली की येऊन बसायची. मग त्यांनी सुरुवात केली. पहिल्याच दिवशी नाटकाचं नाव ठेवण्यात आलं, शीलम परम भूषणम. वेळ रोज 5च्या पुढचा ठरला. पण प्रॅक्टिस कशाची करायची? मुलांनी येऊन बसावं, तर कुणीतरी भेटायला हटकून यावं. मग टिळकांनी त्या पाहुण्यांशी बोलत बसावं. कोणी नसलं तर काहीतरी लिहित बसावं, नाहीतर वाचित बसावं. कधी कधी एखादा गहन विषय काढून मुलांशीच वादविवाद करू लागावं. हो, इकडे मुलांना वाटायला लागलं की हे आम्हाला नाटक लिहून देतात कधी आणि आम्ही ते पाठ करून टाकतो कधी. त्यातल्या त्या चहाची पण गर्दी असायची. मध्ये मध्ये स्टोव, किटली, कप, दूध साखर, दूध, कागद, टाक, चमचे, जवळ जमिनीवर ठेवलेला पोपटाचा पिंजरा, मांजर, दारात कुत्रा आणि ह्या सर्वांभोवती हायस्कूलची मुलं. आपल्यासारखा सायंटिफिक चहा कोणालाही करता येत नाही, अशी टिळकांची खात्री असल्यामुळे चहाचं सगळं कंत्राट त्यांच्याचकडे असायचं. असो, एक दिवस नाटकाचं नाव ठरल्यावर 4-6 दिवसांनी पुढे बसलेल्या मुलांना नाटकातली नावं दिली गेली. तू बाळासाहेब, तू रे, तू पिल्या, तू देवदत्त, तू चारुदत्त. ओ पण पप्पा, आम्हाला काही पाठ करायला देता की नाही? अरे पण मला चहा बिया घेऊ देता की नाही? घ्या ना, पण इतक्यात कोणी आलं तर सगळंच राहून जाईल मग आता. मग एक दिवस एकेकाला काहीतरी पार्ट लिहून द्यावं. दुसऱ्या दिवशी मुलांची पुन्हा निगड लागली की पुन्हा द्यावं. अशा रीतीने अगदी गॅदरिंगच्या वेळेला नाटक लिहून बसवून पुरं झालं. मुलं अगदी अधीर झाली होती. हे पुरं होतं का नाही असं त्यांना वाटत होतं. टिळक म्हणत, अरे काळजी कसली करता, होईल पुरं. असं म्हणत म्हणत ते नाटक पुरं झालं. आणि आश्चर्य म्हणजे हे नाटक इतकं सुंदर वाटलं की काही दिवस नगरातला तो एक चर्चेचा विषय होऊन बसला होता. या नाटकातले 2-3 जण पुढे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये प्रसिद्धीला आले. नाशिकच्या कॉलेजमध्ये आता प्रोफेसरचं काम करीत असलेले प्रोफेसर भालप पाटणकर देवदत्त झाले होते. नगरचे रेव्हरंड रामकृष्णपंत मोडक MLC यांचा एक प्रमुख भाग होता. प्रसिद्ध नट व्यंकटेश पेंढारकर चारुदत्त झाले होते. पेंढारकरांचा आवाज त्यावेळेला अतिशय मधुर होता आणि माधवराव पाटणकरांनी त्याच वेळेला टिळकांच्या जवळ उद्गार काढले होते की हा मुलगा जर पुढे नाटकात गेला तर नाव काढील. आणि पुढे तसंच झालं. माधवराव पाटणकरांची पाटणकर नाटक मंडळी तिथे होती आणि ती बरीच गाजली. या वेळेला टिळक सोंगट्या फार खेळत आणि ह्या सोंगट्यांवरून सपाटून भांडणं व्हायची. टिळक कवड्या जुळवून टाकीत, त्यामुळे त्यांच्याशी पुढे खेळण्याचंही सगळ्यांनी सोडून दिलं होतं. मग ते एकटेच रागारागाने खेळायला बसायचे. एक डाव उजव्या हाताने खेळत तर दुसरा डाव्या हाताने खेळत, असा त्यांचा नेहमीचा क्रम होऊन मग चला, एक दिवस आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी खेळायचं ठरवलं. त्यांनाही खूप आनंद झाला. मात्र अट एवढीच होती की कवड्या पाणी प्यायच्या भांड्यात घालून हलवून मगच टाकायच्या. आम्ही खेळायला बसलो. एका बाजूला टिळक, ठोंबरे आणि बेबी आणि दुसऱ्या बाजूला मी, दत्तू आणि भास्कर. पहिल्याच डावाला टिळकांची सरशी झाली. फक्त एकच नरद आत जायची राहिली होती. तिला 2 पडायला हवे होते. मग आमच्यावर बिनतोड झाली असती. पण जर का 10 पडले असते तर तिने उलट खाऊन आपल्या शत्रूच्या समोर प्रस्थान ठोकलं असतं आणि मग खात्रीने तिच्या प्राणांवर बेतली असती. कवड्या हाताने टाकायच्या असत्या तर एवढी काही धास्ती नव्हती, पण त्या पाणी प्यायच्या भांड्यात घेऊन टाकायच्या म्हणजे जरा कठीणच काम होतं. मग टिळकांनी दान टाकलं.
त्यात एक कवडी पडली उताणी आणि दुसरी पडली कुशीवर. एकीकडून पाहिलं तर 2 दिसावे, दुसरीकडून पाहिलं तर 10 दिसावे. टिळक एकदम ओरडले, 2. तशी आम्ही ओरडलो, 10. ते म्हणत, 10 कसे होतील? आम्ही म्हणू, 2 कसे होतील? ते जमिनीवर जोरजोराने बुक्क्या आपटून आमच्या गळी उतरवायला लागले. मी नारायण वामन टिळक सांगतो की ते 2 होते. तशी मीही सांगू लागले. 2 कसे? मी लक्ष्मी नारायण टिळक सांगते ते 10 होते. शेवटी ते ठोंबऱ्यानं आणि बेबीला विचारायला लागले, काय रे ते? ठोंबरे म्हणाले, हे 2ही नाहीत आणि 10ही नाहीत, हे 1.5 आहे. टिळक म्हणाले, हा म्हणजेच 2. आम्ही सारे रागावत होतो आणि हसतही होतो. शेवटी पुन्हा डाव टाका असा आम्ही आग्रह धरला. पण टिळकांना पुन्हा डाव टाकायला नको होता. कारण पुन्हा खात्रीने 2च कशावरून पडतील. मग त्यांनी काय केलं? सोंगट्या, पट, कवड्या ही समोरच्या कंपाऊंडामध्ये भिरकावून दिली आणि वर त्यांच्या मागे धावत जाऊन समोरच्या लोहाराकडे जमलेल्या माणसांना सांगितलं की हे सगळं सामान वेचून घेऊन जा. त्यांना काय, ते सगळं त्याने आनंदाने गोळा करून नेलं. टिळक त्यांच्या वस्तू नेहमी हरवत. म्हणजे काय, तर ते स्वतः ठरलेल्या ठिकाणी ठेवीतच नसत. ठेवल्या ठिकाणी पाहत नसत आणि दुसऱ्यालाही त्या ठिकाणी पुन्हा पाहू देत नसत. दात, आगपेटी, टोपी, चष्मा, पट्टा या 4-5 जिन्सा नेहमीच त्यांच्या हातून निसटत असत. विशेषतः क्लासला जायच्या वेळेला किंवा एखाद्या गावाला किंवा लेक्चरला निघायच्या वेळेला बूट, कोट, मोजे, टोपी, कॉलर, पट्टा, छत्री, वाहना ही सारी त्यांच्याशी लपंडाव खेळत असत. आणि त्यांच्याबरोबर आमच्या सगळ्यांच्या फुगड्या सुरू होत. कित्येक वेळा त्यांना टोपी वाचून जावं लागेल. नाहीतर पट्ट्याऐवजी पारडू सोडून त्याचंच दोरखंड कमरेला गुंडाळावं लागेल. माझी व्यवस्था कोणीच ठेवत नाही. जे ते आपापल्या व्यवसायात दंग, माझी कुणालाच पर्वा नाही. असं ते म्हणायचे. आणि मग आम्ही सगळेच त्यांची पर्वा करायला धावून येत असो. एकदा असेच त्यांचे दात हरवले. केवढा गोंधळ! म्हणे या कुत्र्यांनीच माझे दात लांबवले. नाहीतर या खोलीमध्ये तू खंडीभर सरपण साठवून ठेवलंयस ना, त्याच्याच खाली उंदराने ते नेऊन टाकले. उपसारे सगळं सरपण आणि त्या बाहेर फेकून. तिला संसाराचा फार अटाट झालं. सारं सरपण बाहेर कंपाऊंडवर धावू लागलं आणि त्याच वेळेला दातांचा डबा सापडला टेबलावर. एकदा हरवली टोपी. ती होती खुंटीवर आणि तिच्यावर ठेवला होता कोट. टिळकांना जायचं होतं बाहेर. त्यांनी गडबडीत दुसराच कोट घातला आणि टोपी शोधायला लागले. पहिल्यांदा त्यांनी पहिला कोट रागाने जमिनीवर खाली आपटला. त्याबरोबर त्याच्या खालची टोपीही तशीच खाली आदळली. मग काय, सर्पयज्ञामध्ये सर्पांची वेटोळीच्या वेटोळी येऊन अग्निकुंडात पडायला लागली. आमच्या घरातल्या कपड्यांच्या चुंगडी भराभर त्या ढिगाऱ्यावर येऊन पडायला लागल्या. बिछाने, सतरंजा, ब्लँकेट झाडून सारी मंडळी त्या ढिगाऱ्यामध्ये गोळा झाली. जा जा, त्या मंजुळाबाईला बोलवा. काय करते ती? माझी टोपी शोधून काढा. मंजुळाबाई आली. या कपड्यांचा ढिगार बघून ती थक्कच झाली. मंजुळाबाई, काय तुम्ही माणसं इतकी असून उपयोग? भाजी करायची की काय तुमची? माझी टोपी आत्ताच्या आत्ता शोधून काढा. पण पण पप्पा, त्या ढिगाऱ्याखाली असेल ती. यानंतर कोणी बोलणंच अशक्य होतं. मंजुळाबाई टोपी शोधायला म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसली. तो तिला टिळक तसेच बोडके निघून गेलेले दिसले तेव्हा ती खाली आली. टिळक गेल्यावर आम्ही ते कपडे उचलले तेव्हा सगळ्या ढिगाऱ्याखाली कोटात अडकलेली टोपी सापडली. टिळकांना हे कळलं तेव्हा ते म्हणाले, हो खरंच की, मी कालच कोटाखालीच ठेवली होती टोपी. एकदा टिळकांनी त्यांच्या क्लासात शिकवायला मला पाठवलं. मी जेव्हा क्लास घ्यायला पहिल्यांदा गेले तेव्हाची एक गमतीदार आठवण आहे. ते म्हणाले, तू जाऊन माझा क्लास घे. मी म्हणाले, अहो मी काय त्यांना लोणची कशी घालायची, मेथकूट कसं करायचं हे शिकवू का? नाही ग, हिंदू चालीरीती संबंधी त्यांना काहीतरी सांग म्हणजे झालं. क्लासामध्ये 30-40 विद्यार्थी होते. अहो हे विद्यार्थी म्हणजे लहान लहान मुलं नसायची. आमच्या एवढालीच मोठी माणसं असायची ती. मला पाहताच
विद्यार्थ्यांनी माझं स्वागत केलं. का गुरुमाऊली, आज तुम्ही शिकवणार की काय आम्हाला? हो, मी तुमच्या गुरुजींच्या बदली आली आज. मी काहीतरी पोपटपंची करून त्यांना त्यावेळेला शिकवलं तर खरं. माझं लेक्चर संपताच एक जण म्हणाला, गुरुमाऊली, एक विचारू का? हो, हो, खुशाल विचारा. आमच्या गुरुजींना तुम्ही मारता, असं ते म्हणत होते. खरं का? तसं कधी होईल का? बोलण्याच्या भरात त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल. अहो, बायका कधी नवऱ्यांना मारतात का? आता शहाण्याला शब्दाचा मार या अर्थाने मी मारते त्यांना कधी कधी. मग अशीच काहीतरी वेळ मारून मी घरी आले. टिळक आपल्या चहाच्या प्रकरणामध्ये ते गुंग होते. काय? कसं काय झालं तुझं लेक्चर? कोणता विषय घेतला होतास? वाह! आजचा विषय फारच बहारीचा होता. कोणता? बायका आपल्या नवऱ्यांना का मारतात? त्यांनी तसं करणं बरं का वाईट? म्हणजे तू काय बरळतेस? बरळत नाहीये. खरंच माझा हा आजचा विषय होता. मग ते काय म्हणाले? ते म्हणाले, तरीच गुरुजी सांगत होते की गुरुमाऊली आपल्याला मारतात म्हणून. मग तू काय बोललीस? मी? मी खरं ते सांगितलं. काय? मी सांगितलं की ज्या ज्या वेळेला ते माझं ऐकत नाहीत, पैसा नाहीसा करतात, विनाकारण संतापतात, कधी वेळेवर घरी येत नाहीत, त्या त्या वेळेला मी त्यांना चांगला ठोक देते. टिळकांना माझं सगळं बोलणं खरंच वाटलं. ते म्हणाले, मी तुला फार शहाणी समजत होतो, पण आज माझी खात्री झाली की तू फार मूर्ख आहेस. एखाद्या वेळेला तू माझी अब्रू घालवशील. क्रमशः